हे गाइस, वेलकम टू माय चैनल। तो गाइस, आपको पता है मुझे मतलब आगे वाले स्टेशन पर उतरना था, लेकिन मैं सीधा अपने मोबाइल के चक्कर में मैं चली गई खराडी बाईपास। फिर भी याद नहीं आया। अच्छा हुआ वो कंडक्टर ने बोला कि खराडी बाईपास आ गए, तब भाई मेरे को क्लिक हो गया यार मैं कहाँ पर आ गई। फिर उसके बाद मैं वहाँ पर आई स्टॉप पर। फिर उसके बाद स्टॉप से आने के बाद में फिर उधर से बस पकड़ के फिर मैं मेरे ऑफिस आई गई। थैंक गॉड कि टाइम नहीं हुआ था, क्योंकि मैं आधे घंटे पहले पहुंचती हूँ ना, कभी ट्रैफिक होता है, इसलिए तो मैं जल्दी से पहुंच गई गाइस। अच्छा हुआ, नहीं तो मुझे इतना लेट होता भाई। मोबाइल के चक्कर में रील्स देख देख के मैं पहुंच गई सीधा खराडी बाईपास भाई। अच्छा हुआ उधर से दूसरी बस आई और मेरे को तुरंत मिल गई। और फाइनली मैं अभी मस्त पैकी ये खाने वाली हूँ, क्या बोलते हैं मेरा फेवरेट, आपको तो पता है, वड़ा सांभर। तो चलो चलते हैं वड़ा सांभर खाने। तर मी आता आलेले वड़ा सांभर खायला। मस्त पैकी वड़ा सांभर खाते इधर। हो सकता है क्या ऐसा? तर आता आईता आलोय आम्ही जेवायला। और यहाँ इथं माझी मैत्रीण खूप लाजत आहे, शरमत आहे। ती मी आहे, काय पण बोलू नको। तर इथं आम्ही आलोय लंच करायला आणि मस्त लंच करून टाइम पण संपलेला आहे। आणि सो आता मी जाते, बट थोडे 5-6 मिनटं राहिले तर ते एन्जॉय करते, कारण की मी ब्रेक घेतला नव्हता, की ब्रेक पण घेतला नाही। हां जाऊ, थँक्यू। चलो मुझे मैडम ने देख लिया है, मैं जाती हूँ। फिर भी मेरे 10 मिनिट अभी रहे, 10 मिनटं तरी माझे राहिली आहेत। पण आता सारखं बघते जाते, म्हणजे सगळे गेलेत आणि मीच काही त्याच्यामुळे मी जाते पटकन। ती झालेली आहे, मला इथे सुट्टी आणि मी चाललेली आहे घरी। तर मग आता घरी गेल्यावर भेटू, कारण की ट्रॉफिक वगैरे खूप असतं, त्याच्यामुळं मी खूप पॅनिक वगैरे होते। तर मला काही समजत वगैरे नाही आहे अजून पण, कारण की तुम्हाला तर माहितीच काय की मी नवीन आलेली आहे इथे पुण्यामध्ये। तो चला मग आपण पटकन घरी जाऊ, मला भूक लागली आहे आणि जेवण वगैरे करायचं। तर भेटू आपण घरी गेलो, बाय बाय। फायनली मी आलेली आहे वहिनीकडे आणि माझ्या ब्रोकर। तर ब्रो इथं मस्तपैकी चाय पितोय आणि आमचं डिग्गू चहा बिस्किट खाते आमचं डिग्गू। अरे देवा बाई, देख रे इसका चाय, हे लहान लेकरावानी बघ काय केलंय, एकदम गरगट करून खाल्लंय। हे याचे खायचे दिवस आहेत तरी काय लागलाय। आणि इकडे आमची वहिनी मस्तपैकी चहामध्ये बिस्किट भरून खाते। त्या खूप जरा लाजाळू आहेत। ते लाजाळूचं झाड माहिती का गाईज, यू नो लाजाळूचं झाड लावलं की पानं मिटून घेतं। तर अशा आमच्या वहिनी लाजाळू आहेत। तर वहिनीनं इथं मस्तपैकी चाय आणि पार्लेजी मला मागवलेलं आहे। असं आली खात पुढं। तर फायनली आता मी पटपटीत चहा वगैरे खाऊन घेते। पोपटचा नाही निघत होती ते सोनकर आता आहे। तर इथं पिल्लू झोपलेला आहे, तिची किशी घेऊन मी चालले। बाय बाय, आता मी चाललेली आहे। फायनली गाईज मी बसले बघा बसमध्ये आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, पुण्याची ट्रॅफिक। तर हे बघा तुम्ही, इतकी मोठी ट्रॅफिक आहे, बापरे, सांगू शकत नाहीये।
इकडून पण एवढी मोठी ट्रॅफिक आहे. तर बघा पुण्याची एवढी मोठी ट्रॅफिक आहे. बीडमध्ये पण आहे, बट मी काय जास्त काय बाहेरच नाही. जॉबसाठी सकाळी जायचे आणि संध्याकाळी यायचे, ट्रॅफिक संपून झालं. तर आता मी बहिणीच्या घरून आलेले आहे. माझ्या फ्रेंडचा कॉल येत होता, तिलाच बोलत आले आणि आता फायनली मी जाते घरी. तर माझा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा. फायनली ट्रॅफिक निघली आहे, चला लवकर. दुष्काळात 13वा महिना झालेली आहे, चप्पल धुतलेली आहे माझी आणि मी आलेली आहे माझ्या पप्पाकडे. तर सी गाईज तुम्ही बघू शकता, पप्पाने मला आज बोलवलेलं आहे. मला म्हणत असेल तू रोज जाते मला बघून, आज तरी येणार ना. तरी आता माझ्या मोबाईलमध्ये फक्त 2% चार्जिंग आहे, तर कधी पण फोन माझा स्विच ऑफ करू शकतो. तर चला आज दर्शन घेते. घरी पोहोचल्यावर बघा या दोघींची भांडण काय येते को झगडे. हे असेच भांडणं करते तर निर्बळ भांडणं. माझे काका बघा झालेले आहेत रेडी आणि ते चाललेत आता मस्तपैकी. तुम्ही बघू शकतात जॉबला जॉकेट वगैरे घालून. आणि ही पोरगी निसती हसती, हिला शिवी बी दिली तरी निसती हसती. आणि तुम्ही माझा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर गाईज भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. #बीड करत. ओके बाय बाय, हॅव अ नाईस डे.